या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला मालवणी भाजक्या मसाल्यासाठी लागणारी मिरची आणि गरम मसाले बाजारातून आणण्यापासून ते भाजण्यापर्यंत, शिवाय मुसळाची गिरण आणि गिरणीत मसाले कसे लावले जातात, त्यापासून मसाले घरी आणून ते वर्ष दीड वर्ष कसे साठवले जातात त्याची इत्थंभूत माहिती दिलेली आहे। ही रेसिपी माझ्या आईची आहे। तुम्ही पण जर माझ्या पद्धतीने मसाला बनवला तर जेवण रुचकर व खमंग बनेल। त्यासाठी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा आणि मसाला बनवला की मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा। माझी रेसिपी व केलेली मेहनत जर तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। बऱ्याच जणांनी मला कमेंट केलेली की तुम्ही मालवणी मसाला कसा बनवता तो दाखवा। आज मी तुम्हाला दाखवत आहे मालवणी मसाला कसा बनवायचा। बाजारातून ही मिरची आम्ही विकत आणली आणि ही अशी सुकत घातली। खाली घातली तर त्याच्यात पालापाचोळा, माती, कचरा सगळा उडतो आणि तो कचरा मिरचीतून मसाल्यात जातो। ही जी मिरची तुम्हाला दिसते ती आमची ऑर्डरची मिरची आहे। मिरची चांगली सुकली की तिचे देठ काढून घ्यायचे। ती अशी चांगली सुकली असली तर हाताने पण देठ असे काढता येतात, नाही तर तुम्ही कटर किंवा कात्रीनेही काढू शकता। चला तर मग बघूया त्यासाठी कोणकोणत्या मिरच्या घ्यायच्या। ही आहे बेडगी मिरची, ह्याला अशा सुरकुट्या असतात आणि ही चवीला चांगली असते म्हणून ही मसाल्यात वापरली जाते। ही आहे काश्मीरी मिरची, ही फक्त कलरसाठी वापरली जाते, ह्याने मसाल्याला कलर सुंदर येतो, डार्क। हे गुंटूर मिरची भरपूर तिखट असते, मसाल्याला तिखटपणा येण्यासाठी ह्या मिरचीचा वापर केला जातो। ही आहे गावठी मिरची, हिच्यामुळे चव पण चांगली लागते आणि हिला तिखटपणा पण चांगला असतो म्हणून ही मसाल्यात वापरली जाते। म्हणजे ही खूप तिखट असते। हा, ही खूप तिखट असते पण चवीला पण छान असते एकदम, म्हणून ही वापरतातच आमच्याकडे मसाल्यात। थोडी तरी वापरायची, थोडीशी घालायची। असे आता 5-6 दिवस सुकवलेले आहेत, कडक उन्हात सुकवलेले आहेत। अशा मोडल्या पाहिजे, अशा प्रकारे मिरची अशी मोडली पाहिजे। ही बघा अशी मोडली म्हणजे चांगल्यापैकी मिरची सुकली असं समजायचं। नाहीतर काय होणार, कमी सुकवलात तर त्याला कीड लागू शकते, बुरशी होऊ शकते, मसाला खराब होऊ शकतो। दुकानात या मिरचीवर पाणी मारलेलं असतं, ती ओलसर असते, त्यामुळे 5-6 दिवस सुकवलात तर मिरची कडक सुकणार। आणि खूप जर मिरची ओली असली तर 7-8 दिवस तरी सुकवावी लागणार, नाहीतर मसाला मी सांगितला तसं खराब होणार। मिरची जर ओली मिळाली तर नंतर वजन तिचं सुकल्यावर कमी होतं, त्यामुळे घेतानाच अर्धा किलो जास्त घेत जावं मिरची, नाहीतर मग देठ काढल्यानंतर मिरची कमी होते। व्हिडिओ थोडासा मोठा वाटेल पण मसाला बनवण्याची योग्य पद्धत जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। मालवणी मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे 750 ग्रॅम बेडगी मिरची म्हणजेच पाऊण किलो आणि 250 ग्रॅम गुंटूर मिरची म्हणजेच पाव किलो। यासाठी जो गरम मसाला लागतो त्याचं प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगेन। आता आपण बघूया 1 किलो मसाल्यासाठी लागणारं खडा मसाल्यांचं प्रमाण। आता मी तुम्हाला भाजक्या मसाल्यामध्ये कोणकोणते खडे मसाले पडतात ते दाखवते। धणे 200 ग्रॅम, मिरी 100 ग्रॅम, बडीशेप 50 ग्रॅम, खसखस 100 ग्रॅम, हा अनपॉलिश आहे। दालचिनी 20 ग्रॅम, हिला सिगार दालचिनी म्हणतात। ही आहे जायपत्री, ही 20 ग्रॅम, लवंग 20 ग्रॅम, जायफळ 20 ग्रॅम, मसाला वेलची 20 ग्रॅम, हे चक्रीफूल 20 ग्रॅम, तमालपत्र 20 ग्रॅम, चहा जिरे 20 ग्रॅम, सुंठ 20 ग्रॅम, शेवाळफूल 20 ग्रॅम, नागकेशर 10 ग्रॅम, मोहरी 50 ग्रॅम, मेथी 20 ग्रॅम, हिरवी वेलची 20 ग्रॅम, हळकुंड 100 ग्रॅम, खडा हिंग 10 ग्रॅम, मसाला बरणीत भरताना वापरण्यासाठी। आता आपण मिरची कशी भाजायची ते बघूया। सुरुवातीला मिरची टाकून थोडा वेळ कोरडी भाजून घ्यायची आणि मिरची थोडीशी कुरकुरीत झाली की मग तेल टाकून घ्यायचं। मिरची थोडी घेऊन भाजायची म्हणजे मस्त भाजते मिरची। मिरची पहिल्यांदा सुकी भाजून घ्यायची, थोडा वेळ भाजल्यानंतर एक बोट चमचा तेल टाकून परतायची, मग त्याच्यावर अशी चकाकी येणार, मग समजायचं की मिरची भाजली। मिरच्या भाजल्यावर ज्या बिया उरतात त्या पण अशा भाजून घ्यायच्या आणि त्याच मिरचीत टाकायची, कारण ह्याला तिखटपणा असतो। आता धणे भाजून घेऊया, सतत ढवळायचे, करपवायचे नाहीत, नाहीतर मसाल्याला चव जाणार। जेवढं गरम सामान तुम्ही चांगलं भाजाल तेवढा मसाला चविष्ट होणार आणि जळला तर तो कडवट किंवा आडूक लागणार। बघा जळलेत नाही की काय, मस्त असे तांबूस कलरवर भाजलेत बघा। बघा असे भाजून घ्यायचे। बडीशेप भाजून घेऊया। आता बडीशेप सुद्धा अशी मंद गॅसवरच भाजून घ्यायची। एकदम आग कशी मंद आहे बघा, तशी आग पाहिजे, जास्त पेटवायची नाही, नाही तर काय होणार, ती जळणार आणि चव बिघडणार मसाल्याची पूर्णपणे।
बघा आता बडीशेपचा कलर बदललेला आहे, अशी दिसते बघा. तर भाजली की झाली. हे तमालपत्र असं भाजून घ्यायचं कुरकुरीत. ही दालचिनी भाजून घ्यायची. आता ही मसाला वेलची भाजून घेऊया. त्यासोबतच ही हिरवी वेलची पण भाजून घेऊया. आता त्याच्यासोबत जायफळ पण भाजून घेऊया. पण जायफळ मात्र खलबत्त्यात कुटून घ्या, कारण कुटल्यामुळे जायफळ आतपर्यंत भाजतं. लक्षात घ्या की आता हे मसाले आपण नुसते गरम करून त्याचा मॉइश्चर घालवतोय. जास्त भाजले तर ते कडवट होतील. आता आपण चक्री फूल भाजून घेऊया. याला काही जण बाद्यान फूल असेही म्हणतात. गॅस एकदम मंद हवा. ही जायपत्री फक्त गरम करायची, काढायची. हे मिरी भाजून घेऊया. हे नागकेशर आहे, ते सुद्धा मिरी बरोबरच भाजून घेऊया. नागकेशरला वास सुंदर होतो. थोड्याच वेळात गरमी सुरू होईल आमच्याकडे भरपूर, म्हणून लवकर उठून भाजतोय आम्ही जरा. मेथी आपण 3-3, 4-4 वस्तू एकत्र भाजून घेणार, कारण वेळ होणार नाही. शेवाळं फूल टाकून घेऊया. मेथी परत मी मेथी भाजत आल्यावर शेवाळं फूल टाकलं, ते लगेच भाजणार. थोडा जरा असं भाजून घ्यायचं. असं मेथी भाजत आली बघा. शेवाळं फूल पटकन करपतं म्हणून त्याच्यावर टाकलंय लाटलं. असं गरम झालं की झालं. आता हे काढायचं. आता मी मोहरी टाकून घेते. असा हा चटचट आवाज आला की मोहरी भाजली. आता हे शहा जिरं टाकून घेतलंय. हे बघा चटचटलं. आता हे आहे लवंग. आता हे मंद गॅसवर भाजून घ्यायचं मस्तपैकी फुलेपर्यंत. भाजलं की जर असं फुलतं, ते फुलेपर्यंत भाजून घ्यायचं. मसाला भाजून होत आलेला आहे. खसखस भाजला की आपला मसाला भाजून झाला. 1-2 वस्तू राहिल्यात फुलली. आता ही काढून घ्यायची पटकन. सुंठ आणि हे आहे हळकुंड भाजून घेणार मी. हा हे खसखस. हा मंद गॅसवर परतून घ्यायचा. गॅस मोठा असता का म्हणजे जळणार. आपले मसाले भाजून झालेले आहेत पूर्णपणे. हा भाजून होत आलेला आहे. आता हे सगळं उन्हात घालायचं आणि थोड्या वेळाने भरून कांडप मशीनवर नेऊन लावून आणायचं. कांडप मशीन किंवा मुसळाची गिरण, त्यालाच मुसळाची गिरण म्हणतात. त्याच्यावर लावायचं आणि मस्त बारीक दळून आणायचं. तुम्ही मशीनवर लावून घेतलात मसाला तर त्याची चव जाणार, वेचव लागते. ह्या गिरणीवर लावलात त्याची चव तशीच राहणार. वर्षभर तुम्ही ठेवलात तरी चव तशीच्या तशी मिळणार तुम्हाला. हा याचा फायदा आहे. जास्तीत जास्त मुसळाच्या गिरणीवर लावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मसाल्याची चव, रंग सगळंच टिकतं आणि वर्षभर राहतो पण मसाला. तर आपला खसखस आता भाजून झालेला आहे. हा भाजून तयार आहे मसाला. आता हा जरा वेळ उन्हात घालायचा आणि 2 तासांनी गिरणीला मस्तपैकी मसाला लावून आणायचा. ही मिरची सकाळी मस्त भाजून घेतली आणि 2 तास सुकत ठेवली. आता ही भरणार आणि गिरणीवर लावायला नेणार. कांडप मशीनवर लावून आणणार. हे गरम मसाले आहेत सगळे. ही मिरची आहे. आता हे सर्व मिक्स करून घेणार आणि नंतर आम्ही लावायला नेणार गिरणीवर. आता हे भाजलेले मसाले 2 तास उन्हात सुकलेले आहेत. आता हे भाजून सुकवलेले सर्व मिरच्या आणि खडे मसाले एकत्र करून पिशवीत भरून आम्ही मुसळाच्या गिरणीवर दळून आणणार आहोत. चला तर बघूया मुसळाची गिरण कशी असते आणि त्याच्यावर हा मसाला कसा लावला जातो. तर ही आहे मुसळाची गिरण. इथे तुम्ही बघूच शकता हा मसाला कुटून कुटून बारीक केला जातो. यामुळेच या मुसळाच्या गिरणीत केलेल्या मसाल्याची चव टिकून राहते. तुम्हालाही असा मसाला लावून घ्यायचा असेल तर नागदा मारुतीकडून सरमळ रोडला मर्तल यांची गिरण, तिथे या ताई खूप छान मसाला लावून चाळून देतात. तर या मुसळाच्या गिरणीवर पहिल्यांदा मसाले बारीक कुटले जातात. त्यानंतर या मशीनवर मिरचीची बारीक पूड झाली की त्यानंतर हा मसाला दुसऱ्या मुसळाच्या मशीनवर लावला जातो. तिथे या ताई हा मसाला पहिल्यांदा चाळून घेतात आणि जो जाडसर मसाला येतो तो पुन्हा या मशीनला बारीक केला जातो. तर आता आपला मसाला मुसळाच्या गिरणीत कुटून तयार झालेला आहे. आता हा मसाला घरी आणून पूर्णपणे थंड करून घ्या. तर आता बघूया हा मसाला बरणीमध्ये कसा भरून ठेवायचा म्हणजे तो वर्षभर टिकेल. त्यासाठी काचेच्या बरण्या स्वच्छ धुवून उन्हात सुकवून घ्या.
त्यानंतर थंड केलेला मसाला टोप किंवा एका टबामध्ये ओतून घ्या. गरम करून थंड केलेलं मीठ या मसाल्यात मिसळा. मीठ मसाल्यात चांगल्यापैकी मिसळून घ्या. 1 किलोसाठी साधारणतः 20 ग्रॅम एवढं मीठ वापरा. आता काचेच्या बरणीत एक प्लास्टिकची पिशवी घाला. मसाला भरण्यासाठी जो चमचा वापरला तो सुद्धा स्वच्छ आणि कोरडा वापरावा. बरणीच्या तळाशी थोडासा मसाला भरला की एक हिंगाचा खडा टाका. पुन्हा थोडासा मसाला भरला की पुन्हा एक हिंगाचा खडा, म्हणजेच मध्यावर. आता बरणी भरली की तोंडाजवळ एक हिंगाचा खडा ठेवा आणि वर मसाला. अशा प्रकारे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बरणी भरून घ्या. पिशवीला गाठ मारा, बरणी बंद करा आणि एखाद्या कोरड्या जागी ठेवा. अशा प्रकारे मसाला भरून ठेवल्यास 1 ते 2 वर्ष मसाला आरामात टिकतो. मसाला ऑर्डर करायचा असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल्स दिलेले आहेत. धन्यवाद.